मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा सायन आणि पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। 4 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सायन पासून पनवेल पर्यंतचा जो मार्ग आहे तिथे वाहतूक कोंडी झाली आहे। पावसामुळे वाहनांची गती मंदावलेली आहे आणि 4 ते 5 किलोमीटर लांब पर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विकास वर्गणे यांनी। पाहूयात। पासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी जुईनगर येथील पाहू शकता मोठ्या प्रमाणात जुईनगर मध्ये पाणी साचल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हाच तो इकडे जुईनगर मध्ये जाण्यासाठी हा ब्रिजच्या खाली जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं, साधारणपणे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढत तिकडे जे आहे सायन पनवेलवर जावं लागतं। तर सायन पनवेलवर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली दिसून येते। आज सोमवार असल्यामुळे जे पर्यटक आहेत मुंबईच्या दिशेने तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागलेलं आहे आणि सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली दिसून येत आहे। सकाळपासून जे मुसळधार पाऊस नवी मुंबई शहरामध्ये वाशी, नेरूळ, जुईनगर, कोपरखडी या भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज झालं दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। आज मुसळधार पावसाचा जो आहे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला दिसून, चाकरमान्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला दिसून येत आहे। पनवेल ते सीएसटी लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं ही उशिरा धावताना दिसून येते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास बने, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।